नमस्कार, चारूज कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे होममेड पिझ्झा। तर चला। तर इथे मी 2 कप इतका मैदा घेणार आहे। तर आता इथे आपण 2 कपाचे 2 पिझ्झा बनवणार आहोत, त्यामुळे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे बेकिंग पावडर, तर ती 1 चमचा इतकी घेतलेली आहे। त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला बेकिंग सोडा। तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे दोन्ही आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून पीठ आपलं छान मऊ होतं, फर्मंट होतं आणि पिझ्झा फुगण्यासाठी मदत होते। त्यानंतर घेतलेले आहे मी 1 चमचा इतकी साखर। तर साखरेने त्याचं स्ट्रक्चर छान होतं आणि पिझ्झा एकदम टेस्टी लागतो, त्यामुळे साखर टाकायची। आणि इथे मी घेतलेलं आहे 3 चम्मच इतकं दही। तर आणि हे मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आणि चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं पहिलं। त्यानंतर मी ते त्याचा हाताने गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मी थोडंसं इथं तेल घेतलेलं आहे आणि तेल टाकून पुन्हा एकदा मी छान त्याला मळून घेणार। आणि हे आपल्याला 1 ते 1.5 तास सेट करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत इकडे मी घेतलेल्या आहेत भाज्या कट करून। तर त्यामध्ये आहे ढोबळी मिरची, टोमॅटो आणि कांदा। तर हे मी स्क्वेअरमध्ये कट केलेला आहे। त्यानंतर इथे चिली फ्लेक्स आणि ओरेगानो घेतलेला आहे। तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, इथे तुम्ही पनीर किंवा कॉर्नसुद्धा वापरू शकता। त्यानंतर इथे आपल्याला 1 ते 1.5 तास झालेला आहे। तर आता हे मी पीठ पुन्हा एकदा छान मळून घेणार आहे। तर पिठाची छान मालिश करून घ्यायची। जितकं आपण हे पीठ मळू तितकं आपला पिझ्झा फुगण्यासाठी मदत होईल। आता मी पुन्हा एकदा थोडंसं तेल घेऊन पुन्हा एकदा छान मळून घेणार आहे। 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे। जितकं मळू तितकं आपला पीठ हे छान मऊसूद होणार, त्यामुळे मळणे हे गरजेचंच आहे। त्यानंतर इथे मी 2 भागामध्ये कट करत आहे। तर आपल्याला इथे 2 पिझ्झा करायचे आहेत, त्यामुळे इथे मी 2 भाग कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं। त्यानंतर इथे मी थोडंसं पीठ स्प्रेड करत आहे आणि आपल्याला याचा बेस थोडा जाडसरच ठेवायचा आहे, जास्त पातळ करायचा नाही। तर तुम्ही पाहू शकता इथे मी आता तवा गरम करून घेतलेला। तर इथे मी थोडंसं हलकासा हे बेक करून घेणार। थोडंसं बेक करून घ्यायचं दोन्ही साईडनी, जास्त ओव्हर कुक करायचा नाही, हलकासा बेक करायचा। तर तुम्ही पाहू शकता, जेणेकरून आपला हा पिझ्झाचा बेस तयार होईल। तुम्ही पाहू शकता आपला बेस एकदम परफेक्ट झालेला आहे। तर इथे मी आता फॉर्कने त्याला होल पाडून घेत आहे। जो होल पाडल्याने काय होतं की आपला जो पिझ्झा आहे तो असा फुगत नाही, जागेवरती छान एकदम होतो। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे पिझ्झा सॉस, तो छान स्प्रेड करायचा। त्यानंतर इथे घेतलेला आहे मी टोमॅटो केचप, हे दोन्हीसुद्धा आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर इथे टाकायचं आहे आपल्याला चीज। तर इथे मी गोचं चीज वापरलेलं आहे, तर ते आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता की आपला पिझ्झा किती छान दिसत आहे, एकदम मस्त वाटतंय। तर स्प्रेड करून झाल्यानंतर मी तर टाकत आहे टोमॅटोचे काप, त्यानंतर ढोबळी मिरची आणि कांद्याचे स्लाइस। तर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला उभेसुद्धा कापू शकता, पण मी स्क्वेअरमध्ये कट केलेले आहे। तर आपला पिझ्झा किती दिसत छान आहे ना। त्यानंतर इथे मी टाकत आहे पुन्हा एकदा चीज। पिझ्झा म्हणलं तर चीज हे भरपूर आलंच। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यावरून चिली फ्लेक्स। तर तुम्ही बाहेरचा पिझ्झा आणण्यापेक्षा हा एकदा पिझ्झा ट्राय करून पहा, खूप छान लागतो। आणि बाहेरचं जसंही अनहेल्दी असतं, त्यामुळे आपण हा घरगुती पिझ्झा तयार केला तर कमी खर्चामध्ये होतो आणि एकदम छान होतो आणि फ्रेश आपल्याला खायला भेटतं। तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आपला पिझ्झा। त्यानंतर इथे मी कढई प्रीहीट करून घेतलेली, त्यामध्ये मी मीठ आणि स्टँड ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्याला हे मिडियम फ्लेमवरती 20 ते 25 मिनटं इतकं हीट करून घ्यायचं आहे।
20 ते 25 मिनटं बेक करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला पिझ्झा एकदम परफेक्ट बेक झालेला आहे. वा वा वा, किती छान झालेला आहे. वाटतो ना बाहेरच्या सारखा एकदम. खूपच छान दिसतो. जितका भारी ना तितका तो खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी आणि खूप भारी झाला होता. आम्हा सर्वांना तो प्रचंड आवडला होता हा पिझ्झा. तर तुम्ही सुद्धा हा नक्की एकदा ट्राय करून पहा. तर आता इथे मी आतमधून सुद्धा खूप चीज छान मेल्ट झालेला आहे. आता मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते. तर हा आपला खूपच टेस्टी सुपर चीजी पिझ्झा तयार झालेला आहे. तर मार्केटमधून का आणायचा जर आपण घरीच इतका छान पिझ्झा बनवू शकतो, तोही विदाऊट ईस्ट आणि विदाऊट ओव्हनचा. तो सुद्धा मार्केटपेक्षा सुद्धा भारी आणि खूप छान लागतो बरं का, टेस्टी लागतो एकदम. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. वा एकदम खूप एकदम छान मस्त चीज एकदम झालेला आहे. एकदम पाठीमागून सुद्धा ना तो खूप एकदम व्यवस्थित बेक झाला होता. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.